अरे बापरे, महावितरणाचा थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ. संगमनेरमध्ये ग्राहकांना बळजबरीने डिजिटल मीटरचा शॉक. तर अव्वाच्या सव्वा बिलामुळे नागरिक त्रस्त. न्यूज NMP वर मांडली आपली व्यथा. बघा सविस्तर न्यूज NMP वर. प्रेक्षकांनो, शासनाचा कुठलाही अधिकृत आदेश किंवा GR नसतानाही संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला भागात ग्राहकांना बळजबरीने नवीन डिजिटल मीटर बसून त्याचा आर्थिक व मानसिक छळ केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महावितरणाच्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले असून एका पीडित ग्राहकाने महावितरणाच्या या हुकुमशाहीवर जाहीर आरोप करत आपली तीव्र व्यथा मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कासारा दुमाल येथील एका ग्राहकाला काही महिन्यापूर्वी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने नवीन डिजिटल मीटर बसवून दिले. धक्कादायक बाब म्हणजे हे नवीन मीटर बसवण्यापूर्वी महावितरणाने त्या ग्राहकाकडून तब्बल 50,000 रुपयाचे थकीत बिल वसूल केले होते. जुने बिल भरून नवीन मीटर बसवल्यानंतर तरी वीज बिल आटोक्यात येईल अशी आशा ग्राहकाला होती. मात्र नवीन डिजिटल मीटर बसवताच बिलाचा आकडा कमी होण्याऐवजी अव्वाच्या सव्वा येऊ लागला. यामुळे ग्राहकाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. वाढलेल्या बिलाबाबत जेव्हा पीडित ग्राहकाने संबंधित महावितरण कर्मचाऱ्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. हे नवीन डिजिटल मीटर नक्की कसे चालते, ते किती पटीने वेगाने फिरते, त्याचे युनिट अचानक एवढे जास्त कसे येतात याचे साधे तांत्रिक ज्ञानही मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे नसल्याचे उघड झाले आहे. या संदर्भातील संभाषणाची एक कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आली असून महावितरणाच्या अज्ञानाचा आणि बेजबाबदारपणाचा बुरका यामुळे फाटला आहे. अन्यायकारक आणि आवाजवी आलेले बिल भरण्यास ग्राहकाने असमर्थता दर्शवली किंवा जाब विचारला तर महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून थेट वीज जोडणी तोडण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप ग्राहकाने केला आहे. त्यात भर म्हणजे महावितरणने दिलेले हे ऑटोमॅटिक डिजिटल मीटर आज रोजी स्वतःहून बंद अर्थात डेड झालेले आहेत, बंद पडलेले आहे. मीटर बंद असूनही ग्राहकाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आणि जाहीर सभांमध्ये स्पष्ट केले आहे की अशा प्रकारे बळजबरीने मीटर बसवणे बंद करण्यात आले असून कोणताही अधिकृत GR काढलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या आणि शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून संगमनेर महावितरण नक्की कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे? हा सगळा खटाटोप एखाद्या खाजगी ठेकेदाराला किंवा कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी सुरू आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कासारा दुमाला परिसरातील वीज पीडित ग्राहक करत आहे. बघा काय व्यथा मांडली आहे न्यूज NMP वर. आपलं नाव काय आहे? माझं नाव उषा बाबूराव शिंदे. मी कसरवाडी रोडला मालपाणी हेल्थ क्लबच्या समोर राहते. आज तुम्हाला महावितरणामुळे नेमकी काय समस्या भेडसावत आहे? महावितरणामुळे असं झालंय का 4-5 महिन्यापासून इतकं बिल येत आहे का विचारूच नका. पहिले 10,000 रुपये भरले नंतर डायरेक्ट 50,000 रुपये भरायला लावले. आता एवढे कुठून आणणार? त्याच्यात मी कसं तरी काहीतरी कर्ज करून ते बिल भरलं. आता परत 28,000 रुपये बिल आले. त्याच्यात ते काय म्हणे का तुमचं मीटर फॉल्टी झाले, चेकअपला न्यायचं आहे, तुम्हाला हे मीटर बसवतो. ते काय आणून बसवलं नवीन मीटर. तेव्हापासून हा सगळा गोंधळ झाला. एवढी तर काय माझी ऐपत नाही भरायची. जुनं मीटर फॉल्टी होतं का? नाही जुनं. आता आम्हाला त्याच्यात काय कळतं जुनं मीटर फॉल्टी आहे का काय? यांनी सांगितलं ते चेक करायचे, घेऊन गेले तर हे बसवतं. नंतर मला कळालं का यांना बसवायचंच होतं. मग याने मला खोटं सांगितलं. बरं बसून गेले तर नंतर म्हणे का सब मीटर बसवतो. ते एक दिवस बसवलं, परत ते काढून नेलं. सगळा माझ्या भोवती गोंधळच केला. तर आता किती बिल आलं तुम्हाला? आता 28,000 रुपये परत बिल आलं. तुम्ही या संदर्भात MSEBच्या अधिकाऱ्यांशी बोलले केलेलं का? त्यांना लेखी अर्ज बी दिला. मग त्यांचं काय म्हणणं आलं? ते म्हणते ते काही वायरमन म्हणते या साहेबाशी बोलतो, त्या साहेबाशी बोलतो. त्या मॅडम म्हणत्या वरच्या सरांशी बोलावं लागेल आणि ते काय आमच्या हातात नाही आणि तुम्हाला एवढं बिल भरावंच लागेल आणि म्हणत्या का तुम्ही तेवढं वापर. आता घरामध्ये येईन मी 2 डोके आणि 2 पोरं, एवढा वापर नाही तर कुठून नाहीच तर एवढा भरायचं कुठून? त्यांना मी सांगत होते अहो मला 3-3.5 रुपये 4,000 रुपयाच्या पुढे बिल येत नाही म्हणलं. जुना मीटर तुमचा फॉल्टी होता का नव्हता?
जुना मीटर फॉल्टी नव्हता बाबा. आता आम्हाला काय माहिती, त्याच्यात आम्हाला कळत असत पण फॉल्टी नव्हताच. तर फॉल्टी नसल्यामुळं त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का? नाही आम्हाला काही सांगितलं नाही. त्यांनी स्मार्ट मीटर आणून हा बसवलं. स्मार्ट मीटर आणलं, त्याच्यात काय ते आम्ही म्हणलं, मी तर बसायचंच नको म्हणलं, हा. नकोच म्हणत होते मी. मग ते काय म्हणलं म्हटलं? आम्हाला बसवायचंच नाही म्हणलं. ते म्हणले नाही तुम्हाला ते बसवावं लागल, जबरदस्ती केलेलं आहे त्यांनी, बसवावंच लागल असं करत. इथे साहेब लोक घेऊन आले दारापुढं, किती काय हॅमरिंग करायला लागले पार. मी म्हणलं मला बसवायचं नाही. ते म्हणे तुम्ही एवढं बिल भरा बसवा, नंतर आम्ही तुम्हाला मीटर काढून देतो म्हणजे दुसरं बसून. स्मार्ट मीटर बसवताना कोणत्या अर्जावर नोटीसवर तुमची सही घेतली होती का? नाही अर्जावर नाही, नोटीसवर नाही, सही नाही, काही नाही, तुमची काही पूर्व परवानगी होती का मीटर नाही, बसवताना? अजिबात नाही. ते विचारायला नाही आले, काही नाही का तुम्हाला मीटर बसवायचं हे अजिबात नाही. आले मीटर घेऊन आणि बसवलं. आणि तुम्हाला काय म्हणे, हे मीटर काही दिवसांनी काढून हा घेऊ, काढून घे. परत तुमचं जुना मीटर लावू. हा तुमचं ते तुम्हाला काय दुसरं मीटर बसू म्हणे. आता तुमची लाईट गेली का घरातली? गेलेली मग त्यासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना फोन केला का? केला, काय शिलावन म्हटलं? साहेबांना फोन केला, त्या मेश्राम मॅडमला केला, वायरमनला केला, सगळ्यांना फोन केले. एक तर उचलीतच नव्हते. इकडून तिकडून दुसऱ्याच्या नंबरवरून केला फोन, तवा उचलला, डायरेक्ट उडीची उत्तर देते. काय म्हटले ते? ते म्हणते का हा मी वायरमॅनला सांगतो आणि तुमचं रिडिंग चेक करायला लावतो. आणि हे आता लाईट बंद आहे, एवढा उन्हाळा कडक आहे, हा कवा मीटर चेक करणार आणि कवा असं बोलू नाही, बोलायची पाळी होती. हा नाही मी मग- पाहिन तर पाहिन, नाही तर एमएससीपी जाऊन फाशी घेईन आता. हा आणि या एवढ्यांच्या नावाचं व्हॉट्सअपला टाकून देते आता. पर मॅडम असू नाही तर टॅडम असू, नाही तो कोण वायरमन असू, नाही तो कोण साहेब असू, कोणच्या ज्याच्या आता बोलू नाही परलाई खालच्या शब्दात, ज्याच्यात दम आहे ना त्यांनी यावा. आता मला एवढा त्रास दिला ना, पाहू आता. हा तसंही माझं काय आगाना पिछा काही नाहीच आहे. मग जाई ना तिथं, एवढ्यांच्या नावाने घेते फाशी तिथं आता. प्रेक्षकांनो, तक्रारी संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलताना तक्रारदार आणि अधिकाऱ्यांचं नेमकं काय संभाषण झालेलं आहे बघा या कॉल रेकॉर्डिंग मधून. हॅलो. हा मॅम. हॅलो. हा बोला ना. हा बोला बोला. मॅम एक मिनिट धनंजय बोलते, तुम्ही कॉल आमचं हे करत नाही. हो मी म्हटलं ना मी सुट्टीवर आहे. मॅम 5 मिनिटं बोलायची होती, बोलू? हा बोला ना बोला. म्हटलं लाईट बिल आता 28,000 रुपये आलं मॅडम परत. 28,000 का? हा आणि ते ऑटो डिस्कनेक्ट झालं मीटर. अक्षयला फोन लावतो, अक्षय फोन उचलत नाही. आता आपल्याला मॅडम ते काहीच कळायला तयार नाही. प्रत्येक टायमाला एवढं लाईट बिल आल्यानंतर मॅडम काय माणसाने कुठून भरायचं सांगा बरं. मागे पण आपण मॅडम 50,000 रुपये लाईट बिल भरलं. एक मिनिट थांबा, मला बघू द्या जरा. किती रिडिंग आहे आता त्याच्यावरती सध्या? 4,562 युनिट दाखवते मॅडम मीटर. 683. अच्छा. एप्रिल मे मध्ये बिल नाही भरलं ना मागचं आणि जून 2 महिन्याचं बाकी आहे ना? ते डायरेक्ट बिल मॅडम 12,000 15,000 लाईट बिल येते. आणि आपल्याला ते काय सबमीटर लावून किती युनिट पडतं, हे पडतं की नाही पडतं, जो मीटर लावलेलं आहे प्रत्येकाची बोंब मॅडम. 15,000चं लाईट बिल खाली येत नाही. आपण नॉर्मल आहे किती? आणि मॅडम आपण जानेवारीमध्ये पण युज केला तेव्हा पण आपल्याला 12 आणि 13,000 रुपये सरासरी रिडिंग. ते तर झालेलं आहे. आता मेचं बिल जे आहे ना ते 695 आलेलं आहे. ठीक आहे. आणि जूनचं बिल आलंय डायरेक्ट 912 युनिटचं. आता तुम्ही सांगा मॅडम, आता काय कळायलाच तयार नाही. वापरच इतका 912 युनिटचा वापर. मग मला तेच म्हणायचं ना मॅडम, वापर असा आपण सुरुवातीपासून पण जेवढा वस्तू आहे तेवढाच आहे, आता पण जेवढा आहे तेवढाच आहे. बरं कन्स्ट्रक्शन बदललं नाही किंवा काही डेव्हलपमेंट पण झालेली नाही घराची. 912 म्हणजे किती झाला तो? मग तुम्ही विचार करा मॅडम, मी काय 3 पेजच्या माझ्या काय मशनरी का काय आतमध्ये? बरं तुम्ही स्वतः घरात येऊन गेलेला, असं काही नाही काही आपण प्रोडक्शन करतोय किंवा आपल्याला काहीतरी मशनरी चालत आहे. पण मीटर ओके, ते मीटरचा इश्यू नाहीये हो तो. पण मॅडम 912 युनिट म्हणजे तुम्ही विचार करा ना, हाय म्हणजे हायच झालं. मी आता माझ्या मित्राच्या दुकानामध्ये बघितलं, त्याला बिल येतं एवढं, एसी वगैरे दिवसभर लाईट वापरून त्याला मीटर लाईट बिल येतं 9,000 7,000. आणि माझं घर असून रेसिडेन्शियल असून मला बिल येतं 12 15,000. मीटरचा काहीच इश्यू नाही माहिती का. मीटर आपण टेस्टिंग करूनच लावलंय. पण मॅडम ते टेस्टिंग त्यावेळेस पण तो वाद झाला होता. टेस्टिंग त्यांनी केलं, आम्हाला त्याच्यातलं काय कळतं? सबमीटर लावून जर चेकच नाही केलं, हे मीटर पळतं की सबमीटर पळतंय की काय कळतंय? नवीन मीटर आहे ना ते, नवीन मीटर आहे ना, आपण टेस्ट करूनच लावतो. हो मॅडम, पण आपलं काय ठरलं होतं बिल भरायच्या वेळेस की सबमीटर लावून हे रिडिंग पळतंय की नाही पळतंय. आम्हाला हे मीटर ऑलरेडी सगळेजण बोंबालताय, या मीटरचं लाईट बिल जास्त येतं प्रमाणापेक्षा. प्रत्येकाला लाईट बिल जास्त. असा कोणता माणूस आहे की त्याला व्यवस्थित लाईट बिल येते?
कसं आहे मीटर ओके चालतं त्याच्यातला काहीच भाग नाही. पण मॅडम 15,000 रुपये लाईट बिल सर्वसामान्य कुठून भरायचे प्रत्येक वेळेस? ऐका तुम्हाला जर वाटत असेल तर एक ऍप्लिकेशन देऊन घ्या. दिलंय मी ऍप्लिकेशन एमएससी मध्ये. आता लाईट ऑटो डिस्कनेक्ट झाला, आता मॅडम अंधारात राहायचं का असं होऊन जातं. आणि वेळेला अक्षय फोन उचलत नाही, मग मी परत बोलल्यानंतर मग अक्षयला झोमतं, मग ते याला पण झोमतं. बघू आता काय करता येईल त्याच्यामध्ये, कारण की इथे तर दिसत नाही, इथे काही होऊ शकत नाही बिलामध्ये, कारण की रिडिंग ओके आहे, बिलाचा काहीच इश्यू नाहीये. आता ते तुम्ही मीटर प्रमाणे बोलताय, रिडिंग प्रमाणे बोलताय मॅडम, पण ते आम्हाला ते मीटर नकोच आहे. आपल्याला मीटर नियम आहे आणि कुठली सक्ती नाही. ऐका ना, एकदा टेस्टिंग करून घ्या, एकदा ऍप्लिकेशन केले ना, एकदा सरांना भेटून घ्या, काय म्हणतात ते बघा. पण आता तोपर्यंत त्याला ऑप्शन काय आहे? त्याला आता काय करायला पाहिजे? त्याला ऑप्शन सध्या आता काही आहे नाही सध्या, खरं सांगू का, त्याला सध्या काही ऑप्शन्स आहे आणि ते ऑटो डिस्कनेक्ट होतात ते मीटर, पाहिलेत ना तुम्ही, त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणजे लाईट बिल भरायचेच का मॅम, असं होतं ना? हो मॅडम एक मी क्लिअर सांगतो, मी लाईट बिल भरणार नाही, मी मीटर फोडून टाकेल आणि तिथं कोणत्या साहेबासमोर आपटायचं तिथं आपटून टाकेल. आणि जेवढे स्मार्ट मीटरवाले बसवलेले ना, मी पण 5-25 लोक गोळा करून तिथं आपटायला लावतो मीटर. आता काय मॅडम प्रत्येक टायमाला लाईट बिल भरायचं, लाईट बिल ऑटो डिस्कनेक्ट होतं, नियम सांगता तुम्ही पण, आणि रिडिंग बरोबर आहे. रिडिंग बरोबर आहे, माणूस नाही मरायचं का काय? आता मी त्याच्यात काही सांगू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये मीटर ओके आहे तेवढ्यासाठी. काय ते मीटर ओके नाही, ते लोकांना लुटायसाठी मीटर बसवले ते. अक्षरशः मॅडम ते मीटर बसवलं माझे सांगितलं काय करणार आहे, आता बसवावंच लागतं ते. नाही, आम्ही ते मीटर आम्ही काढून टाकणार, एक तर तुम्ही स्वतः काढून टाका, नाही तर तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या. आम्हाला आपण मागे बघितलं ना किती, आपण मागे म्हटलं ना ते, आपण मागे म्हटलं ना किती सरांना म्हटलं ना, ते कन्व्हिन्स केलं होतं, सर ऐकायला तयार नव्हते. आता काय करताय मग त्याच्यात? नाही मग आता ते प्रकरण जास्त भोवल त्यांना. आता मी सर कंप्लेंट केलेली ग्राहक मंचाकडे पण, आणि यांना पण सगळ्यांना अर्ज दिलेले. आता जर माझ्या दारात तुम्ही आलं तर मग आता प्रकरण जास्त भोवल. आणि काय मॅडम तुम्ही विचार करा, तुमच्या शब्दावर तुम्ही लाईट बिल भरले, एवढे पैसे आणायचे कोण दरवेळेस? हा मॅम, हा ठीक आहे मॅम, तुमच्यामुळे मी त्यावेळेस माघार घेतली, आता मी माघार घेणार नाही मॅम. माझी एवढी ऐपत नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही मीटर काढून नेता, माझं मीटर बसवून देता का मी काहीतरी ऍक्शन घेऊ? हे बघा, मागे आपण तो विषय झालेला आपला, मीटर तुमच्या याच्यावर पैसे भरले, मी तुमच्या भरोश्यावर पैसे भरले. नाही ना, आता त्याच्यात अजिबात नाही. मला जर माहिती असतं ना तुम्ही अशी पलटी मारली असती तर मी त्याच वेळेस केस मागे घेतली असती. बघा, मी तुम्हाला त्यावेळेला पण आपण किती लोकांना भेटलोय, त्यावेळेला पण आपण त्यावेळेस मला काय तुम्ही म्हणे माझ्या शब्दावर भरा, आपण पुढच्या तुमच्या शब्दावर भरले. पहिले मी 10,000 रुपये भरले. नंतर ऐका, मीटरचा विषय काय होता की आपण खूप जणांना नको केलं. तुम्ही काय मला म्हटल्या सध्या हे राहू द्या, आपण नंतर हे करू. तुम्ही सबमिटर काढून न्यायचंच आहे ना. सबमिटर ठेवता येत नाही ना, ते जास्त मला माहित नाही. मला दुसरं मीटर पाहिजे, मला हे मीटर नको आहे आणि याची काही सक्ती नाही. तुम्ही मला सांगा, नाही तर मग मी पुढची मी सगळं. ऐका ना, मी तुम्हाला सरळ सरळ सांगते, तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि जर ते ऍप्लिकेशन केलेले दिलेले आणि जर त्याच्यावर जर काही त्यांनी कारवाई नाही दिलेलं आहे केली, आम्हाला मीटर बदलून पाहिजे म्हणून. ऐका, ऍप्लिकेशन आम्ही दिलेलं आहे. त्यांनी जर का त्याच्यावर काही केलं नाही तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा. नाही, काही नाही केलं तर मी ते लई जड जाईल मॅडम. मी उगाच आता आणखीन टेन्शन मध्ये आलेले, मी आणखीन जड जाईल ते. त्यावेळेस तरी मी तुमच्या शब्दाला उभं राहून भरले. आता मी भरणार नाही, पण मी सगळ्यांना शिकवे. पाहिजे तर मी त्या MSCP मध्ये येऊन फाशी घेईन.